नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला चॅप्टर सुरू आहे, चॅप्टर नंबर 4 इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मध्ये 50% चॅप्टर झालेला आहे आपला. आज आपण बघणार आहे बीम. बीम पण झाल्या होत्या, फक्त किती आता टाइप्स ऑफ बीमचे काही थिअरी बाकी होती ती बघू आज, प्लस न्यूमरिकल पण बघू. तर बीम कशाला म्हणतात? बीम म्हणजे होते इट इज द होरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू ट्रान्सफर लोड. म्हणजे जे होरिझॉन्टल स्ट्रक्चर असते असं, आणि याच्यावर काय करू शकतो आपण? लोड काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. याच्यावर लोड काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. याला बीम म्हणतात. याला काय म्हणतात? बीम म्हणतात. आपली डेफिनेशन वगैरे सर्व झालं होतं. आपला टॉपिक चालू आहे टाइप्स ऑफ बीम. टाइप्स ऑफ बीम. टाइप्स ऑफ बीम. आता लक्ष द्या, टाइप्स ऑफ बीम अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. खास तो सिव्हिल वाल्यांसाठी तो खूपच महत्वाचा आहे. थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर याच्यावर निर्भर आहे. सर्वात पहिला बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. आता सिम्पली सपोर्टेड बीम कायले म्हणतात? सर्वात महत्वाचा क्वेश्चन की सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात? सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे होते when a beam is raised on two simple support at the either end of the beam then is called as simply supported. जो बीम दोन सिंपल सपोर्टवर अटॅच असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बीम आहे, या बीमचे एंडले काय राहतात? दोन सपोर्ट राहतात, सिंपल सपोर्ट. या बीमला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. या बीमला कोणता बीम म्हणतात? सिम्पली सपोर्टेड. याची डेफिनेशन आहे when a beam is raised on two simple support. टू सिंपल सपोर्ट. जे बीम आहे हे रेस्ट कुठं करत आहे? टू सिंपल सपोर्ट ऍट द either end of a beam. Either end of a beam. Then is called as simply supported beam. Simply supported beam. सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात? की ज्याच्या एंडले हे पहा, हा होरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर आहे, लोड ट्रान्सफर करते, याला बीम म्हणतात. ज्याच्या एंडले दोन सिंपल सपोर्ट राहतात, ज्याच्या एंडले काय राहतात? दोन सिंपल सपोर्ट राहतात, त्याला सिम्पली सपोर्टेड म्हणतात. बघा डेफिनेशन कसं आहे, when a beam rests on a two simple support at the either end of a beam then is called as the simply supported beam. Then is called as the simply supported beam. सेकंड बीम आहे ओव्हरहँग बीम. आता ओव्हरहँग बीम कशाला म्हणतात? सेकंड बीम आहे ओव्हरहँग बीम. ओव्हरहँग बीम. आता ओव्हरहँग बीम कशाला म्हणतात माहिती आहे का? की ज्या बीमचा सम पोर्शन थोडासा एक्सटेंडेड बाहेर निघतो. फॉर एक्झाम्पल हे बीम आहे, एक इथं सपोर्ट आहे आणि एक इथं सपोर्ट आहे. काही पोर्शन काय निघतो? सपोर्टच्या बाहेर निघतो. याचं जर समजा डेफिनेशन पाहिली तर अशी इन ए बीम इन विच सेम पोर्शन किंवा सम पोर्शन ऑफ ए बीम एक्सटेंडेड बियॉन्ड द सपोर्ट इज कॉल्ड ॲज ओव्हरहँग बीम. काही पोर्शन काय उराला? एक्सटेंडेड बियॉन्ड उराला, म्हणजे की थोडासा बाहेर निघू राहिला. अशा बीमले काय म्हणतात? ओव्हरहँग बीम म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा सज्जे पाहिले असतील
किंवा जर समजा पोर्च पाहिला असेल तर तो ओव्हर हँग बीमचा आहे. तो कोणत्या बीमचा आहे? ओव्हर हँग बीम. याची डेफिनेशन लिहिजा. ए बीम a beam in which some portion of the beam portion of the beam is extended beyond extended beyond the support is called as overhang beam. Is called as overhang beam. म्हणजे ए बीम इन विच सम पोर्शन, काही पोर्शन काय उराला, बीम एक्सटेंडेड बियॉन्ड म्हणजे बाहेर निघालेला आहे, अशा सपोर्टला ओव्हरहँग बीम म्हणतात. अशा सपोर्टला काय म्हणतात? ओव्हरहँग बीम म्हणतात. पहिला बीम पाहिला सिम्पली सपोर्ट. ज्या बीमच्या एंडली काय राहते? सिंपल सपोर्ट राहते, त्याला सिम्पली सपोर्ट म्हणतात. ओव्हरहँग बीम काही पोर्शन काय निघतो बीमचा, बाहेर निघतो, त्याला ओव्हरहँग बीम म्हणतात. तिसरा बीम बघा, तिसरा बीम आहे रोलर सपोर्टेड बीम. रोलर सपोर्टेड बीम. ज्या बीमचं एक एंड हे रोलरवर असते. ए बीम विच एंड ऑफ द बीम इज सपोर्ट रोलर. हे असं. एक एंड कशावर आहे? रोलर सपोर्टवर आहे, त्याला रोलर सपोर्टेड बीम म्हणतात. त्याला काय म्हणतात? रोलर सपोर्टेड बीम. ए बीम in which end of the beam is support on roller. Is support on roller. Is support on roller. Is called as roller support beam. Is called as roller support beam. आज आपण न्यूमेरिकल पण बघणार आहे. याच्या टोटल 9 डेफिनेशन आहे, 7 डेफिनेशन. तर हे 7 डेफिनेशन झाल्यावर आपण न्यूमेरिकल बघणार. रोलर सपोर्टेड बीम. त्याच्यानंतर चौथी डेफिनेशन आहे हिंज बीम. मला रोलर सपोर्टेड बीम दाखवतो मी पहिले. एक आपण डायग्राम बघू रोलर सपोर्टेड बीम कशी असते. हे बघा, हे आहे रोलर सपोर्टेड बीम. हा जो ब्रिज आहे, ब्रिजच्या खाली हे काय, हे रोलर दिलेलं आहे. या बीमला कोणता बीम म्हणतात? रोलर सपोर्टेड. हे रोलर सपोर्टेड बीम. ही बीम कशावर आहे? रोलरवर आहे. त्याच्यानंतरचे जे बीम बघणार आहे आपण हिंज बीम. तर हे जी तुम्हाला जे ड्रॉइंग दिसू राहिली, हे बिचागिरा दिसू राहिले का नाही, हे हिंज बीम आहे. हे काय होतात? ट्रान्सफर होतात. जे आपल्या घराच्या दरवाजाला राहतात, डोअरला, हे जी बीम राहते हे हिंज बीम राहते. आता आपण बघणार आहे नेक्स्ट बीमचा यूज काय होतो सर? रोलर सपोर्टेड बीमचा यूज काय आहे? रोलर सपोर्टेड बीम म्हणजे काय होते की ज्याचं एक एंड रोलरवर आहे, ते इझिली काय करते? ट्रान्सफर करते. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण जर हा ब्रिज घेतला, हा ब्रिज आहे,
त्या ब्रिजवर काय करू शकतो आपण, इझिली काय राहू शकते हे बीम, फिक्स नाही राहते, इझिली लोड काय करू शकते, कॅरी करू शकते. रोलर सपोर्ट मोठं जे लोड समजा असेल, ब्रिज वगैरे तिथं अप्लाय होतात हे रोलर सपोर्टेड बीम. आता हिंज बीम, हिंज बीम बघा, हे आहे हिंज बीम. किंवा याला पिन बीम पण म्हणतात. ए बीम, याची डेफिनेशन, ए बीम in which end of beam end of a beam in which end of beam is hinged to the support is called hinge beam, is called as hinge beam. हिंज बीम हे रोटेशनल बीम पण आहे, हे काय होऊ शकते, मूव्ह होऊ शकते. आणि हिंज बीमचा सर्वात एक्झाम्पल आहे डुअर, की जे रोटेशनल मोशन. हे जे बीम दिसू राहील तुम्हाला, हे बीम आहे हिंज बीम, हिंज सपोर्ट. इथं जर समजा आपण दरवाजा लावला तर हे काय होऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते. हे जी बीम लागते, हा जो सपोर्ट आहे याला हिंज बीम म्हणतात. या सपोर्टला कोणता बीम म्हणतात, हिंज बीम म्हणतात. त्याच्यानंतर आहे कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम कायले म्हणतात, की ज्याचं एक एंड हे फिक्स राहते आणि दुसरं एंड खाली राहते, त्याला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. कॅन्टिलिव्हर बीम, ज्याचं एक एंड हे फिक्स राहते आणि एक एंड फ्री राहते. हे जे बीम आहे हे आहे कॅन्टिलिव्हर बीम. याची डेफिनेशन जर पाहिली तर, वेन ए बीम is fixed at the one end, when a beam is fixed at one end and free at the other end, then beam is called as cantilever beam. The beam is called as cantilever beam. Cantilever beamचं पण आपण एक एक्झाम्पल बघू. हा फिक्स बीम आहे, की दोन्ही साइडने फिक्स राहतात, तो फिक्स बीम. हा जो बीम आहे हा रोलर सपोर्टेड बीम होता. हा बघा, हा बीम आहे की नाही, हा रोलर सपोर्टेड आहे. कॅन्टिलिव्हर एक मिनिट.
सर हे बीम बघा हे जे इकडलं जे समजा चित्र दिसत आहे, हा जो बीम आहे हा कॅन्टिलिव्हर बीमवर अटॅच आहे. ज्याचे एक एंड काय फ्री आहे आणि एक एंड काय फिक्स आहे. अशा बीमला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. अशा बीमला काय म्हणतात? कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. हा पण बघा, हा काय झाला? एक कॅन्टिलिव्हर बीम झाला. हा काय झाला? एक कॅन्टिलिव्हर बीम झाला. ज्याचे एक एंड फ्री राहते आणि एक एंड काय राहते? फिक्स राहते. या बीमला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. 3 डेफिनेशन आहेत फक्त. जे 6वी बीम आहे हे आहे फिक्स बीम. फिक्स बीम. फिक्स बीम कायले म्हणतात? की ज्याचे दोन्ही एंड फिक्स राहतात ते असे. हे जे बीम आहेत त्याचे दोन्ही एंड काय राहतात? फिक्स राहतात. म्हणजे बघा याचे डेफिनेशन आहे ए बीम whose end is firmly built in the support like wall, pillar, any other structure or any other structure then such beam is called as fixed beam. Then such beam is called as fixed beam. Then such beam is called. आता फिक्स बीम बघू आपण कसा. ज्यावेळेस आपण घर बांधतो तर हे बघा, हे जे बीम्स आहेत, हे जे वॉल मध्ये जे बीम्स टाकलेले आहेत, हे जे बीम कसे आहेत? फिक्स आहेत. दोन्ही साईडले काय आहे? फिक्स सपोर्टेड आहेत. अशा बीमला फिक्स बीम म्हणतात. अशा बीमला काय म्हणतात? फिक्स बीम म्हणतात. एक स्ट्रक्चर जर तयार करायचं असलं तर आपल्याला, आज एक लास्ट वाला आहे कंटिन्युअस बीम. जर तुम्हाला जर विचारलं की कंटिन्युअस बीम कशाला म्हणतात, जिथं 2 पेक्षा जास्त सपोर्ट राहतात त्याला कंटिन्युअस बीम म्हणतात. ज्या बीम मध्ये 2 पेक्षा जास्त काय राहतात? सपोर्ट राहतात. कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजे काय होते? की ज्या बीम मध्ये 2 पेक्षा जास्त सपोर्ट राहतात. कोणते सपोर्ट होऊ शकतात? सिंगल सपोर्ट होऊ शकते, रोलर होऊ शकते, हिंज असू शकते. तर 2 पेक्षा जास्त सपोर्ट हा बीम आहे. याची डेफिनेशन आहे ए बीम which is supported on more than 2 support. Then is called as continuous beam. Then is called as continuous beam. ज्या बीम मध्ये 2 पेक्षा जास्त सपोर्ट राहतात त्याला कंटिन्युअस बीम म्हणतात. आता लास्ट थेअरीचा टॉपिक आहे आपला, तो आहे टाइप्स ऑफ बीम. टाइप्स ऑफ बीम. आता टाइप्स ऑफ बीम कशाला म्हणतात? म्हणजे की 2 प्रकारचे टाइप्स आहेत. एक आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड. सॉरी, टाइप्स ऑफ बीम तर झाला आपलं. सॉरी, टाइप्स ऑफ लोड. आता आपल्याला हेडिंग टाका लागते टाइप्स ऑफ लोड. टाइप्स ऑफ लोड.
दोन प्रकारचे लोड आहेत. एक आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड. पहिला लोड आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड. आता कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड बघा कसा. आता फॉर एक्झाम्पल हा बीम आहे आणि एका परफेक्ट जागी जर समजा आपण वेट दिलं ठराविक जागी, तुम्ही जर तुमच्या स्लॅबवर गेले आणि तिथं उभे राहिले, जो तो लोड पडणार आहे तो कॉन्सन्ट्रेटेड लोड पडणार आहे. जो तो लोड पडणार आहे तो कोणता लोड पडणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड. सिंगल ठिकाणी जिथं तुम्ही उभे राहिले, सिंगल ठिकाणी जिथं जर लोड दिला एका जागी, याची डेफिनेशन आहे ए लोड acting at a point. A load acting at a point. एक लोड आहे acting at a point on a beam. On a beam is known as concentrated load. Is known as concentrated load. हा जो टॉपिक आता आपण बघत आहे याच्यावर 6 मार्क्सचा प्रॉब्लेम येते. एक 6 मार्क्सचा प्रॉब्लेम आणि एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम, असं 10 मार्क्सचा टॉपिक काय आहे ते आता आपण प्रॉब्लेम घेणार आहे येणाऱ्या थोड्या टाइम मध्ये. कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड, त्याच्यावर डायरेक्टली काय करू शकतो आपण? लोड अप्लाय करू शकतो. आणि दुसरा लोड आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड याला शॉर्टकट मध्ये UDL म्हणतात. खूप महत्वाचा लोड आहे, खूपच महत्वाचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता फॉर एक्झाम्पल हा बीम आहे, याच्यावर जर समजा एखादा जर समजा लोड काय होत आहे? स्पिरिट होत आहे. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही एका नाही गव्हाचं पोतं घेतलं आणि पुरे गहू एका स्लॅबवर काय केले? पसरवले, तर त्याचं वेट कुठे ऍक्ट होते? तर याला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतात. पहिलं लोड कॉन्सन्ट्रेटेड लोड आणि पॉइंट लोड काय? जिथं तुम्ही उभे आहे ते जे लोड पडून राहिलं स्लॅबवर किंवा बीमवर त्याला कॉन्सन्ट्रेटेड लोड. आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय? एखादा लोड जर काय होते? स्प्लिट होत असेल, एखादा लोड काय येत असेल? स्पिरिट होत असेल, तर याला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतात. म्हणजे बघा, वेन a load is uniformly spread over a beam for its unit length. Then known as it is known as uniformly distributed. आता W न्यूटन पर मीटर. मग आता याचं वेट कुठे ऍक्ट होते? कधी लक्षात ठेवायचं, याचं वेट कुठे ऍक्ट होते? तर याचं वेट एकाने काय करायचं? याचं वेट ज्या सेंटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करताना, म्हणजे याचं जर युडीएलचं कन्व्हर्शन आपल्याला जर पॉइंट लोड मध्ये करायचं असेल तर युडीएलचं कन्व्हर्शन पॉइंट लोड करायचं आहे. सर वाईस ब्रेक होतोय सर. युच्या सेंटर आवाज ब्रेक होतोय सर. आता क्लिअर? नाही सर, येत नाही आवाज. बघा हे जे बघा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मध्ये काय होते? फॉर एक्झाम्पल एखादा जर समजा लोड काय होत आहे? स्प्रेड होत आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जर स्लॅबवर आहे काय केले? गहू टाकले, तर त्याचं आता वजन आपल्याला जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी युडीएल, त्याला युडीएल म्हणतात. हे वेट कोणतं आहे? युडीएल.
येतं का लक्षात? गहू जर समजा आपण टाकले असे तर त्याचं वेट कुठं ऍक्ट होते? सेंटरले ऍक्ट होते. कुठे ऍक्ट होते? सेंटरले. फक्त या डब्ल्यू आणि एल चा मल्टिप्लाय करायला लागते. डब्ल्यू आणि एल चा काय करायचा? मल्टिप्लाय करायचा आणि हे जे डिस्टन्स होते हे L/2 आणि हे L/2 हे ऍक्ट होते. हे युडिएलच्या कुठे होते? सेंटरला ऍक्ट होते. येतं का लक्षात? युडिएलचं जर समजा आपल्याला पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं आहे, युडिएलचं कन्वर्ट कशात करायचं आहे? पॉईंट लोड मध्ये. तर डब्ल्यू आणि या एलचा मल्टिप्लाय करावं लागते. डब्ल्यू आणि एलचा काय करायचा? मल्टिप्लाय. डब्ल्यू आणि एलचा जेवढं युडिएल आहे तेवढं, आणि त्याच्यानंतर ते ऍक्ट होते सेंटरला. ते ऍक्ट काय होते? सेंटरला. अजून एक एक्झाम्पल घेतो. जर समजा युडिएल एवढा आहे, आणि हे डिस्टन्स आहे समजा एल, तर याचा पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असलं आणि हे डिस्टन्स आहे समजा डब्ल्यू, न्यूटन पर मीटर, तर याचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्शन कसं होईल सांगा बरं? पहिले तर तुम्ही काय करसाल? डब्ल्यू आणि एलचा मल्टिप्लाय करसाल. डब्ल्यू आणि एलचा काय करसाल? मल्टिप्लाय करसाल. आणि हे एवढं जे युडिएल आहे याच्या सेंटरला ऍक्ट होते. म्हणजे एवढं डिस्टन्स होऊन जाईल L/2 आणि हे डिस्टन्स होऊन जाईल L/2. येता का लक्षात? डब्ल्यू इंटू L/2. हा, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. हे लय इम्पॉर्टंट आहे. युडिएलचा लोड समजा आता हे बघा, आता हे पहा. समजा हा आहे की नाही एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. हे आहे 5 किलो न्यूटन, हे 2 मीटरवर, आणि एवढं दिलं आहे युडिएल. हे दिलेलं आहे 6 मीटर, आणि इथं दिलं आहे समजा 4 किलो न्यूटन पर मीटर. आता याचं जर समजा आता आपल्याला पॉईंट लोड कन्वर्ट करायचं, या युडिएलचं काय करायचं आहे? पॉईंट लोड कन्वर्ट करायचा या युडिएलचं. तर कसं करसाल? सर्वात पहिले हा तर जसाच्या तसाच, हे 5 किलो न्यूटन पण जसाच्या तसं, हे पॉईंट लोड जसाच्या तसं राहते, हे पण जसाच्या तसंच. पहिले या 4 आणि या 6 चा मल्टिप्लाय करायचा. 6 आणि 4 चा मल्टिप्लाय किती होते? 24. आणि या 6च्या सेंटरले हे ऍक्ट होते. म्हणजे की इथे इन 6 आणि 4 चा मल्टिप्लाय, आणि हे जे डिस्टन्स 6 होतं तर हे किती होऊन जाईल? हे 3 मीटर इकडे आणि हे 3 मीटर इथं. येतं का लक्षात? याच्या सेंटरला ऍक्ट होते. 6 चोक 24. समजून आलं का मी काय म्हणत आहे? युडिएलच्या सेंटरला. आता फॉर एक्झाम्पल जर समजा हे इथं असतं, युडिएल इथं असतं, हे असतं 3 मीटर, आणि हे असतं समजा 4 किलो न्यूटन, तर काय झालं असतं याचं पॉईंट लोड कसं कन्वर्शन झालं असतं? 4 into 3. हा, 4 into 3 झाला असता. आणि त्यानंतर हे जे 3 मीटर आहे ते हे काय झालं असतं? 1.5 म्हणजे त्याच्या सेंटरला. येतं का लक्षात? हे कन्वर्शन होते त्याचं. आता घेऊ न्यूमेरिकल. घेऊ आपण. बघा तुम्हाला कसे वाटतात न्यूमेरिकल. अत्यंत सोपी न्यूमेरिकल, कमीत कमी 2 ते 3 न्यूमेरिकल तर होतीलच आता. न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. पहिले लिहिसाल प्रॉब्लेम सॉल्व सिम्पली सपोर्टेड बीम. Problems on simply supported beam. Simply supported beam. सिम्पली सपोर्टेड बीमचे आपण प्रॉब्लेम घेत आहे. प्रॉब्लेम सॉल्व सिम्पली सपोर्टेड बीम. नंबर 1, न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. जे पहिलं जे प्रॉब्लेम आहे याच्या ठिकाणी आपण डायग्राम गिवन आहे असं प्रॉब्लेम घेणार आहोत की जे डायग्राम गिवन आहे. फाईन, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. फाईन आउट द सपोर्ट, फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन. Find out the support reaction of a simply supported beam. Of a simply supported beam. Of a simply
supported beam as shown in figure. As shown in figure. डायग्राम गिवन दिलेली आहे. आपल्याला सपोर्ट रिएक्शन फाइंड करायच्या ऍज शोन इन फिगर. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. 6 मार्क्स किंवा 4 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येते आता. हे डायग्राम त्यांनी गिवन दिली, नाही दिली तरी आपण स्वतः काढू पण शकतो. हे दिलाय 30 किलो न्यूटन, एक दिलाय 20 किलो न्यूटन, युडेल दिलाय याच्यावर 15 किलो न्यूटन पर मीटर. याच्यावर युडेल दिलेला 10 किलो न्यूटन पर मीटर. हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे 2 मीटर, हे आहे 1 मीटर आणि हे आहे 1.5 मीटर. आणि आपल्याला रिएक्शन ऑफ आर ए आणि आरबी फाईन करायचं, म्हणजे की हे आर ए आणि इथं बी आरबी आपल्याला फाईन करायचं, रिएक्शन फाईन करावं लागतं. आता कसं फाईन करायचं प्रॉब्लेम बघा, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, अत्यंत सोपी प्रॉब्लेम. काय करायचं माहित आहे का? सर्वात पहिले हे डायग्राम डबल काढू आपण. हे युडेल दिलाय की नाही, युडेलचा पॉईंट लोड कन्वर्ट, युडेलचा पॉईंट लोड मध्ये कन्वर्शन करायचं. कसं बघा, याला नाव द्यायचं ए, हा होते रिएक्शन ऑफ आर ए, आणि आपल्याला रिएक्शन ऑफ आरबी फाईन करायला लागते. याला नाव द्यायचं बी, हा रिएक्शन ऑफ आरबी. हे दोन आपल्याला फाईन करायचे. पॉईंट लोड आहे, इथं पॉईंट लोड आहे, हा आहे 30 किलो न्यूटन. हा जसा आहे तसाच द्यायचा. किती डिस्टन्स आहे इथून? 2 मीटर. हे आहे 20 किलो न्यूटन. किती डिस्टन्स आहे? 1 मीटर. 1 मीटर. पण ए पासून किती आहे? ए पासून 3 मीटर आहे, दोनने 3. आता युडेल दिलेला आहे, आता युडेल आहे, पेन चेंज करतो मी. आता युडेल किती आहे? 10. तर हे याच्या ऍक्ट होईल सेंटरला. इथं 10 मल्टिप्लाय बाय किती होईल? सर्वात पहिले 2, म्हणजे होऊन जाईल 20 किलो न्यूटन. आता हे डिस्टन्स किती होईल? 2च्या अर्ध किती होऊन जाईल सांगा बरं? 1 मीटर. किती होऊन जाईल? 1 मीटर. इथं पण तुम्ही काय करसाल? मल्टिप्लाय करसाल. 15 मल्टिप्लाय बाय 1.5 किती येते सांगा बरं? 22.5. आता 1.5 च्या अर्ध किती होते सांगा बरं? पण हे डिस्टन्स किती होईल? 0.75. 0.75. आणि हे पण डिस्टन्स किती होईल? 0.75. बघा आता इथून एक डिस्टन्स आहे 1, हे 2 मीटरवर आहे. हे एवढं डिस्टन्स किती आहे सांगा बरं? हे डिस्टन्स किती आहे टोटल या फोर्स पासून, ए पासून? 2 ने 3 मीटर. आणि हे सांगा बरं इतकं? 4 इतकं मीटर. किती होईल? 3 आणि 0.75 म्हणजे 3.75. बघा हे 20, हे 30, 20 आणि हा 22.5. हे पहा, हा एक युडेल होता. या युडेलचं कन्व्हर्शन केलं मी पॉईंट लोड मध्ये. या युडेलचं कन्व्हर्शन केलं मी पॉईंट लोड मध्ये. पॉईंट लोड मध्ये झालं. आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात लक्षात द्या. सर्वात पहिले मुवमेंट काढायचा. मुवमेंट अबाउट पॉईंट ए. मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज फिरला तर म्हणतो पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणतो निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता बघा, हा ए पासून ना, ए पॉईंट पासून डिस्टन्स कव्हर घ्यायचा. पहिले किती आहे? 20 किलो न्यूटन. आणि 20 किलो न्यूटनचा फोर्स आहे. किती डिस्टन्स आहे? 1 मीटर. बघा, हा इथं ए आहे, त्यानंतर हे आहे 20 किलो न्यूटनचं. हे डिस्टन्स किती आहे टोटल सांगा? किती मीटर आहे? 1 मीटर. कसा फिरवाला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? घड्याळच्या दिशेनं फिरवाला की घड्याळच्या विरुद्ध दिशेने फिरवाला? घड्याळ पहा तुम्ही,
क्लॉकवाईज फिरू आला म्हणजे पॉझिटिव्ह 20 मल्टिप्लाय बाय 1. तर 30 किलो न्यूटन. बाय 1. त्याच्यानंतर दुसरा घेतला फोर्स. दुसरा फोर्स किती आहे? 30 किलो न्यूटनचा. हे इथं आहे. दुसरा फोर्स आहे इथं 30 किलो न्यूटन. ए पासून तर 30 किलो न्यूटन किती दूर आहे? 2 मीटर. हाय कसा फिरू आला? घड्याळच्या दिशेनं इकडे जाईल तर प्लस 30 मल्टिप्लाय बाय 2. 30 मल्टिप्लाय बाय 2. घड्याळच्या दिशेने फिरू आला 30 मल्टिप्लाय बाय 2. त्याच्यानंतर तिसरा बघा. तिसरा किती आहे? 20 किलो न्यूटन. इकडे ए किती डिस्टन्स आहे सांगा मला तिसऱ्या फोर्स पासून पर्यंत? ए पासून तिसऱ्या फोर्स पर्यंत डिस्टन्स 2 आणि 1 3 मीटर. हाय कसा फिरवला? इकडे जाईल एच्या इकडे तर घड्याळच्या दिशेनं म्हणजे की प्लस 20 मल्टिप्लाय बाय 3. 20 मल्टिप्लाय बाय 3. त्याच्यानंतर मग आता अजून एक आहे हा 22.5. हे रफ मध्ये आहे बरं, हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. आता हा 22.5 हे इकडे आहे. सांगा बरं हे डिस्टन्स किती आहे? ए पासून ते या फोर्स पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? या फोर्स पासून या पॉइंट पासून 3.75. 3.75 आहे. किती आहे? 3.75. हा कसा फिरू आला? घड्याळच्या दिशेनं प्लस 22.5 मल्टिप्लाय बाय 3.5. 22.5 मल्टिप्लाय बाय 3.5. आता एक आहे की नाही अजून फोर्स राहिला. हे हा एक झाला, हा एक झाला, हा झाला, हा झाला. पहिला फोर्स 0 घेतात. पहिला फोर्स काय घेतात? 0. एक आरबी बा आरबी. आता आरबी बघा. हे असं डिस्टन्स आहे. हे आरबी आहे. इथं ए आहे. हा कसा फिरू आला सांगा बरं? घड्याळच्या दिशेने फिरू आला की घड्याळच्या विरुद्ध दिशेने फिरू आला? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे की मायनस. आणि हे डिस्टन्स काय? ए पासून तर आरबी पर्यंत डिस्टन्स किती आहे? ए पासून तर हे 3 आणि हे 1.5 किती उरायले? टोटल डिस्टन्स किती आहे? 4.5. 3 प्लस हे 1.5 4.5. आणि कसा फिरू राहिला? अँटी क्लॉकवाईज म्हणजे की मायनस आरबी मल्टिप्लाय बाय 4.5. त्यानंतर मुवमेंटले 0 घ्यायचं. मुवमेंटले काय घ्यायचं? 0. आणि एवढं पुरेच्या पुरं कॅल्शियम टाका. 20 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 30 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 20 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 22.5 मल्टिप्लाय बाय 3.5. एवढं कॅल्शियम टाका. सांगा मला किती येते उत्तर? सांगा बरं. हे कॅल्शियम टाका. हे कॅल्शियम टाका. एवढं येते का पहा बरं? 2 2 4.375 मायनस 4.5 आरबी. एवढ्याचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर मध्ये टाकलं. हा मायनस 4.5 आरबी इकडे काय होते? प्लस 4.5 आरबी बरोबर 224.375. आणि 4.5 आरबी कसा आहे? हा इंटू मध्ये इकडे काय होते? डिवाइड. तर आरबी इज इक्वल टू 224.375 मल्टिप्लाय बाय 4.5. तर आरबी किती येते? 49.86 किलो न्यूटन. 49.86 किलो न्यूटन. 49.86 किलो न्यूटन. हा झाला आरबी. त्याच्यानंतर लक्ष द्या समिशन ऑफ एफ ऑफ वाय काढायचा. आता काय काढायचं? समिशन ऑफ एफ ऑफ वाय. समिशन ऑफ एफ ऑफ वाय वर गेला तर प्लस
आणि खाली आला तर मायनस. हे तर सोपीच आहे, कारण की आता आर ची व्हॅल्यू काढायची आहे ना. वर वर कोणकोणते फोर्स चालले सांगा बरं याच्यातले 4 फोर्स. हे 4 फोर्स खाली चालले आणि 2 फोर्स वर चालले, एक आर ए आणि आरबी. हे 2 काय चालले, वर चालले. तर हे पॉझिटिव्ह मध्ये लिहायचे, आर ए प्लस आरबी. आणि खाली कोणकोणते चालले, खाली चालला हा -20, -30, -20 आणि -22.5. म्हणजे -20, -30, -20 आणि -22.5. याच्या जागी 0 ठेवायचा. आरबी ची व्हॅल्यू किती आली, 49.86. -20, -30, -20 आणि -22.5. याचं कॅल्क्युलेशन करा, किती येते. इथे येते -42.64. आणि -42.64 इकडे जर आला तर काय होतो, प्लस होतो. तर आर इज इक्वल टू येते 42.64 किलो न्यूटन. झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम इज सॉल्व. सर 42.7 आलं सर. हो चालते तेवढं, 42.6462 चालते. एक्झाम्पल या एक्झाम्पलचं स्क्रीनशॉट सेंड करतो म्हटलं. हो, फाइंड सपोर्ट रिएक्शन ॲज शोन इन फिगर. आज आपण एक असे प्रॉब्लेम घेत आहे की ज्याची डायग्राम ऑलरेडी गिवन आहे. उद्या आपण असं बघणार आहोत की ज्याची डायग्राम आपल्याला स्वतः काढायला लागेल, ॲज शोन इन फिगर. रिएक्शन हे असं देतो आपण डायग्राम, हे आर एन आर बी आपल्याला काढायला लागतं. $60 किलोन्यूटन, 40 किलोन्यूटन, 15 किलोन्यूटन पर मीटर. हे आहे 5 मीटर. हे डिस्टन्स आहे एवढं 5 मीटर, आणि हे डिस्टन्स आहे 2 मीटर. ह्याला बघा कसं सॉल्व्ह करता. हे डायग्राम गिवन आहे. सर्वात पहिले आपण एक डायग्राम काढू. रिएक्शन ऑफ आर ए म्हणू, याला ए म्हणतो. रिएक्शन ऑफ आरबी, हे दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. याला बी म्हणू. हे कितीवर आहे, 60 किलो न्यूटन, 2 मीटर. $40 किलो न्यूटन, हे टोटल आहे 5 मीटरवर इथून. आता याचा आणि याचा मल्टिप्लाय करू. 15 5 15 × 5 75. आणि हे किती होऊन जाईल मग, हे डिस्टन्स हे एवढं 2.5. 2.5 म्हणजे की एवढं डिस्टन्स किती होऊन राहिलं टोटल, एवढं डिस्टन्स 5 आणि 2.5 7.5. आणि टोटल हे एवढं, टोटल डिस्टन्स किती राहिलं, 10. 10 ना. 7.5 प्लस 2.5 10. हे 7.5 इथून 7.5 आहे, हे टोटल आहे इथून इथपर्यंत 10. आता बघा कसं काढतात. आता समिशन ऑफ आता बघा कसं काढतात हे.
समिशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉइंट ए. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. पहिला तर झिरो राहते. आर ई इंटू झिरो. तू लिहायची गरज नाही. पहिला पॉईंट काय राहते झिरो. हो की तू इथंच आहे. दुसरा बघा 60 वाला. इथून तयार करता 60. इथे ए पॉइंट आहे. किती डिस्टन्स आहे 2 मीटर. कसा फिरवला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. घड्याळच्या दिशेनं म्हणजे Clockwise. 60 मल्टिप्लाय बाय 2. मग दुसरा बघा हा ए आहे, इथं 40 आहे. किती डिस्टन्स आहे टोटल 5. कसा फिरवला क्लॉकवाईज प्लस 40 मल्टिप्लाय बाय 5. हे 5 आहे टोटल. मग तिसरं 75. किती डिस्टन्स आहे 7.5. कसा फिरवला क्लॉकवाईज म्हणजे की 75 मल्टिप्लाय बाय 7.5. आणि लास्ट आता आरबी. मायनस आर बी इंटू 10. हा व्हेरी गुड. हा आरबी हे डिस्टन्स आहे 10. हा फिरवला अँटी क्लॉकवाईज. इकडे आहे मायनस आरबी इंटू 10. इथं झिरो लिहायचं. इथं झिरोच होते. याचं कॅल्क्युलेशन सांगा किती येते. याचं कॅल्क्युलेशन येते 920 मायनस 10 आरबी. मायनस 10 आरबी इकडे होते प्लस 10 आरबी इज इक्वल टू 920. 10 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. 920 डिवायडेड बाय 10 म्हणजे 92 किलो न्यूटन. 92 किलो न्यूटन. एनी प्रॉब्लेम. 92 किलो न्यूटन. आता त्याच्यानंतर बघा समिशन ऑफ एफ ऑफ वाय. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर काय काय चालले वर चालला आर ए आणि हा आर बी. हे दोन्हीच्या दोन्ही काय चालले वर चालले. हे पॉझिटिव्ह लिहायचे आर ए प्लस आर बी. खाली काय काय चालला -60 -40 आणि -75. -60 -40 -75. हा झिरो घ्यायचा. आर ए आरबीआय प्लस 92 -60 -40 -75. तर आर ए इज इक्वल टू किती येते 92 -60 -40 -75. आर ए येते -88. तर मायनस इकडे होते प्लस. तर आर ए इज इक्वल टू 88 किलो न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम इज सॉल्व. उर्वरित टॉपिक उद्या. ओके बाय. हॅव अ नाईस डे.